नमस्कार, मी महेश पाटील, मुंबई एक्वा आर्टिकलमधून मी बोलते. एक्वा आर्टिकल म्हणजे फिश टँकमधील एक्वेरियममध्ये ठेवणाऱ्या शोभेच्या वस्तू. विविध प्रकारचे आपण पाहतो की विविध प्रकारचे फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी शोपीस असे आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल मिळतात. जसे की आपण बघतो इथे घर आहे, टेम्पल आहे, असं घर आहे. त्यानंतर हा टर्टल आहे, छोटा टर्टल आहे. हा फिश टेंट आहे, याच्यामध्ये फिश आतमध्ये बाळून बसू शकतात. अशा प्रकारचा ट्विन ड्रम आहे, अशा प्रकारे स्मॉल ड्रम आहे, अशा प्रकारे मीडियम ड्रम आहे. हे फॅशन वूड आहे. तसे फिश केव्ज आहे माशांना खाण्यासाठी. त्यानंतर एक वूड बेस आहे. ह्या वूड बेसचा एक आपण त्यामध्ये दिलेला आहे. हा एक छोटा मोठ्या टँकसाठी हा मोठा ब्रिज आहे. हा मीडियम ब्रिज आहे. त्यानंतर हा टर्टल ब्रिज आहे. त्यानंतर हा स्मॉल बुद्ध आहे. त्यानंतर हा एक ब्लेसिंग बुद्ध आहे. हे गेट आहे. आणि मी आता नव्याने एक विकसित केलेला आहे, एक नवीन गेट आहे जो आताच लॉन्च करणार आहे मी. त्यावेळेस आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये सगळीकडे वॉटरफॉल लागले असतात, डोंगराला वॉटरफॉल असतात. आपण त्यामध्ये जाऊन आनंद घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात निसर्गामधले. पण आपण फिश टँकमधल्या वॉटरफॉलची कधी संकल्पना ऐकली असेलच. पण ते फिश टँकमधले वॉटरफॉल हा ॲक्च्युअल वॉटरफॉल नसताना सँडफॉल असतो. आणि सँड टाकले ते आपल्याला तो आभास होतो की ते पाणी पडते म्हणून. तर ते माझं एक पहिलेपासून माझा हा एक मॉडेल आहे माझा. पहिले माझ्याकडे भरपूर मॉडेल होते. मी आता जस्ट सुरुवात केली तर आता परत पुन्हा लोकांचा आग्रह असतो. मी पुन्हा 2-3 मॉडेल बनवलेले आहेत. त्यापैकी हा एक आहे छोटा मॉडेल बनवलेला आहे. हा एक मॉडेल छोटा बनवलेला आहे. हे छोटा मॉडेल्स आहे. हा एक मॉडेल आहे. त्यानंतर हा एक मॉडेल आहे. हे 2 छोटे मॉडेल बनवले. आणि हा एक बऱ्यापैकी असा मोठा मॉडेल बनवला. हा म्हणजे मला 1.5 फूट उंचीच्या टँकमध्ये हा बसू शकतो. 1.5 फुटापेक्षा जास्त असलेल्या टँकमध्ये बसू शकतो. आणि हे तुम्हाला 1 फुटाच्या टँकमध्ये सुद्धा बसू शकतं. अशा प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे काय आहे, त्याच्यात जी सँड पडते ते आपल्याला वॉटरफॉलसारखा त्याचा आभास होतो. आणि जर काय चोकअप वगैरे झालं, पाठीमागे याला आपण कनेक्शन देणार आहोत. हे एअरचं कनेक्शन आहे. हे एअरवरती चालणारे वॉटरफॉल आहे, एअर मोटरवरती. तर एअरचं जे कनेक्शन देणार होतं आणि आपण वॉटरफॉलमध्ये कधी इथे टँकमध्ये कचरा असतो, मग तो कचरा जाऊन कधी कधी ब्लॉक होतो. तर ते ब्लॉक निघण्याकरता मी इथं वरती एक वॉल दिलेला आहे. तो वॉल काढायचा आणि ह्याच्यामधून तार टाकायची. तार टाकली की ती घाण असेल ती खाली निघून जाते. आणि हा वॉटरफॉल पुन्हा हे पॅक करायचा आणि पुन्हा चालू करायचं की वॉटरफॉल पुन्हा चालू होतं. म्हणजे कंटिन्युअस चालणारा वॉटरफॉल, नॉन स्टॉप वॉटरफॉल असा हा. जोपर्यंत एअर मशीन चालू आहे तोपर्यंत हा वॉटरफॉल तुमचा चालू असेल. तर ह्याचा आपण हे कसं लावायचं, काय करायचं हे आपण पाहणार आहोत. ते मी आपल्याला लावा. तर हा छोटा जो वॉटरफॉल आहे, हा जो वॉटरफॉल आहे, ह्या वॉटरफॉलच्या पाठीमागे एक नॉब आहे. हा नॉब आहे. ह्या नॉबला आपण एअरचं कनेक्शन द्यायचं आहे. अशा प्रकारे एअरचं पाईप जर जॉईन करायचं आणि एअर मशीनने आपल्याला जे चालणारे वॉटरफॉल आहे आणि मग ते आपण फिश टँकमध्ये ॲड करायचे आहेत. मी माझ्या फिश टँकमध्ये 3 मॉडेल मी जे आत्ता जे नवीन बनवलेले आहेत ते 3 मॉडेल मी इथे सध्या टाकलेले आहेत. 3 मॉडेल मी लावलेले आहे आणि ते आपण चालू करणार आहोत. ह्या वॉटरफॉलचं वरती नॉब आहे. हा नॉब जर आपल्याला काय टँकमध्ये अडकलं, वॉटरफॉल बंद पडला, काय कचरा वगैरे अडकला तर हा नॉब काढायचा आणि याच्यावरती नॉब आहे. ह्या नॉबमधून आपण तार टाकायची. ही तार आहे ही, याच्यात जो कचरा जो काय असेल तर सगळा कचरा असा खाली तार दिसते आपल्याला. ही तार दिसते पण त्यात सगळा जो काय कचरा असेल तो बाहेर पडेल. आणि मग पुन्हा आपण तो नॉब लावायचा आणि पुन्हा वॉटरफॉल आपण चालू करायचा. हे कनेक्शन हे आपण वॉटरफॉल जॉईन केल्यानंतर आपण त्याला मशीन एअरचं कनेक्शन देऊ. एअरचं कनेक्शन सगळ्यांमध्ये बुडबुडे चालू झाले की नंतर मग आपण त्याला शुगर सँड वापरणार आहोत.
अशा प्रकारे शुगर सँड येते टँकमध्ये येते शुगर सँड आपण वापरणार आहोत आणि शुगर सँडने आपण हे वॉटरफॉल चालू करणार आहोत. हे शुगर सँडने आपण पहा अशा प्रकारे वॉटरफॉल चालू झालेला आहे. शुगर सँडने वॉटरफॉल चालू झालेला आहे. तसेच आपण सगळ्यांमध्ये शुगर सँड टाकणार आहोत. अशा प्रकारे तिन्ही वॉटरफॉलमध्ये एकाच मशीनवरती आपले ते तिन्ही वॉटरफॉल चालू झालेले आहेत. सँडफॉल चालू झालेले आहेत, तर आपण ते पाहू शकता. बघा अशा प्रकारे आपल्या इथे उत्कृष्ट असे वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात. सँडफॉल पाहायला मिळतात आपल्याला. हे सँडफॉल आपण वापरू शकतो. फिश टँकमध्ये शो म्हणून याचा वापर करू शकतो आपण आणि एक वॉटरफॉलचा आभास निर्माण करू शकतो. तरी अशा प्रकारचे अवेलेबल आपल्या अशा प्रकारचे सँडफॉल आपल्या सर्व आपल्या येथील फिश टँकच्या दुकानामध्ये हे सर्व अवेलेबल मिळतात आपल्याला.